नवी मुंबई इथल्या अपोलो हॉस्पिटलच्या वतीनं डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या सहकार्यातून डेडिकेटेड लिव्हर क्लिनिक सुरू केलं आहे। नवी मुंबई इथं अपोलो हॉस्पिटलनं सोलापुरातील डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या सहकार्यानं डेडिकेटेड लिव्हर क्लिनिक सेवेत रुजू केलंय। अत्याधुनिकता, प्रगत तंत्रज्ञान हे या क्लिनिकचं प्रमुख आणि ठळक वैशिष्ट्य ठरेल असं मनोगत डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी व्यक्त केलं। आज ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे आपल्या सोलापूरमध्ये अपोलो हॉस्पिटल व डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या सहकार्याने नव्याने सुरू करण्यात येणारे डेडिकेटेड लिव्हर क्लिनिक आज आपण याची घोषणा करतोय। सोलापूरमध्ये महाराष्ट्रात जास्तीत जास्त रुग्णांना यकृताच्या आजारावरती आधुनिक उपचार सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई आणि डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे सोलापूर गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट यांच्या सहकार्यामध्ये सोलापूरमध्ये विशेष लिव्हर क्लिनिक सुरू करण्यात येत आहे। हे क्लिनिक डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड एंडोस्कोपी सेंटर सोलापूर येथे कार्यरत राहणार आहे। आता सोलापूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णांना यकृताच्या आजारावर खास उपचारासाठी लांब जावे लागणार नाही। या सहकार्याअंतर्गत अपोलो हॉस्पिटल जे यकृत तज्ञ दर महिन्याच्या विशेष क्लिनिक घेणार आहेत सोलापूरमध्ये। यात फॅटी लिव्हर, व्हायरल हेपॅटायटिस, सिरोसिस, लिव्हर कॅन्सर तसेच इतर दीर्घकालीन लिव्हर आजारांबाबतीत तज्ञ सल्लामसलत, प्रगत तपासणी आणि उपचार नियोजन करण्यात येणार आहे। खरं म्हणजे बदलत्या जीवनशैली आणि मेटाबॉलिक विकारांमुळे लिव्हरचा आजार तरुणांमध्ये वाढत चाललेला आहे। अपोलो हॉस्पिटल सोबत या सहकार्याने सोलापूरमधील रुग्णांना महानगरांमध्ये ज्या सुविधा आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतात त्या आपल्या सोलापुरातल्या रुग्णांना आपल्या शहरात मिळण्यासाठी दर महिन्यातील होणाऱ्या या क्लिनिकचं लवकरात लवकर निदान करणं व योग्य वेळी उपचार आणि सातत्यपूर्ण वैद्यकीय देखरेख करण्यासाठी खूपच त्याचा भार होईल, त्याचा परिणाम होईल। अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई त्यांच्या ज्या लिव्हर ट्रान्सप्लांट टीम आहे, आपल्याला माहिती आहे की सोलापूरमध्ये हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी याचे साधारण ते 1,60,000 म्हणजे आपण जर भारतात बघितलं तर 4 कोटीच्या आसपास रुग्ण असतात आणि त्यापैकी म्हणजे प्रत्येक 1 ते 2 रुग्ण 100 रुग्णांच्या मागे अशी एवढी जास्ती रुग्णसंख्या ह्या आजारांची आहे। हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी किंवा लिव्हर सिरोसिस याचं स्क्रीनिंग आणि त्याला लागणारा योग्य उपचार आपल्या सोलापुरातच उपलब्ध करून देणार आहोत। काही कारणांनी आपल्याकडे जे लिव्हर ट्रान्सप्लांटची सुविधा नाही आहे सोलापूरमध्ये, तर यकृतचे ट्रान्सप्लांट करण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं। तर बऱ्याचशा रुग्णांना त्याची माहिती नसते की ते कसं करता येईल किंवा काय करावं की कुठं जावं, याचं सगळं मार्गदर्शन आपल्याला कुठेही लांब न जाता सोलापुरातल्या आपल्याच डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर आणि एंडोस्कोपी सेंटर जे पार्क चौक मध्ये आहे, 4 पुतळ्याच्या समोर, इथंच ते रुग्णांसाठी उपलब्ध राहणार आहे। आणि जे हेपॅटॉलॉजिस्ट मुंबईचे असतील, ते लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन असतील, ते महिन्यातून 2 वेळा सोलापूरला येतील। म्हणजे प्री लिव्हर ट्रान्सप्लांटचे वर्कअप लागेल किंवा पोस्ट लिव्हर ट्रान्सप्लांटचे पेशंटला ज्यांना सल्ला लागेल त्यांना इथं मुंबईला फॉलोअप न करता सोलापुरात त्यांना बऱ्यापैकी त्यांना इथं कन्सल्टेशन करता येईल। तर आज या गॅस्ट्रो लिव्हर केअर आपल्या जे डॉक्टर कोठेज इथं आहे याची ही क्लिनिक, डेडिकेटेड लिव्हर क्लिनिकची सुरुवात आम्ही करतो याची घोषणा करतो। सो ऍक्च्युली तुमचा हा प्रश्न असेल की बाबा सोलापुरात कधी ट्रान्सप्लांट होणार, हे की नाही? सगळंच मुंबईला सोलापुरात, पण हे स्टेपिंग स्टोन आहे। म्हणजे इकडून जी सुरुवात होईल आणि डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतो। अप्रतिम म्हणजे खूप चांगली व्यक्ती, डायग्नोसिस परफेक्ट आहे, लिव्हरमध्ये इंटरेस्ट आहे, लिव्हर केअरमध्ये पण। आणि या आपण जे चालू करतोय याच्या पुढे म्हणजे इव्हेंच्युअली हे जे आपण चालू करू हे हळूहळू करून फायनली इकडे सोलापूर पण पुढे जाऊन ट्रान्सप्लांट होईल। पण ही स्टेपिंग स्टोन जे आपण म्हणतो कुठेतरी सुरुवात व्हायला हवी, ही सुरुवात ही आहे। जेव्हा लिव्हरचे पेशंट असतात त्यांना यकृताचे प्रॉब्लेम असतात, कावेरी असते, पोटात पाणी भरलेलं असतं, रक्ताची उलटी काळी शिल्लक होते, कधी कधी लिव्हरमुळे किडनीवर तणाव पडतो, फुफ्फुसावर तणाव पडतो, मेंदूवर तणाव पडतो, अशा व्यक्तींना लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज पडते। आणि लिव्हर ट्रान्सप्लांट फॅमिली हे जे आपण जे करतो त्याच्यात पूर्ण त्या माणसाचं पूर्ण आयुष्य पुन्हा ते नॉर्मल होतं आपल्या लोकांचं। तर म्हणून ही सुविधा इकडे इझिली उपलब्ध होण्यासाठी या उद्देशाने आपण प्रोग्राम सुरू करतो।
तर सोलापूर म्हणा किंवा ग्रामीण लोकातील ग्रामीण भागातील काही लोक म्हणा त्यांच्यासाठी काही सवलती देण्यात आल्या आहेत का किंवा सरकारी काही योजना असतील का त्यांच्यासाठी? आम्ही लिव्हरचे आता यकृताचे जे आजार आहेत त्याच्यासाठी स्क्रीनिंग कॅम्प करतो. मोफत स्क्रीनिंग कॅम्प करतो इथे सोलापूरमध्ये. तर जे हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी किंवा फायब्रोस्कॅन ह्या ज्या तपासणी लागतात तर ह्या तपासणीला साधारणतः 4 ते 5,000 रुपये खर्च होतो. तर हा खर्च आपण मोफत इथं सोलापूरमध्ये सर्व लोकांना करून देतो आहोत. त्यामुळे त्यांचा खर्च वाचेल आणि ज्या तपासणी पुणे मुंबईत जाऊन जे प्री स्क्रीनिंग म्हणतो बऱ्याचशा वेळेला ते स्क्रीनिंग करायची जी गरज लागते त्या स्क्रीनिंग आपण सोलापुरात कमी खर्चात करून देतो. सो अपोलोमध्ये आम्ही बरेच आतापर्यंत 250 लिव्हर ट्रान्सप्लांट केले लास्ट 7 वर्षांमध्ये. म्हणजे कोविड पकडून, कोविडमध्ये 3 वर्ष काही जास्त काही झालं नव्हतं, ते पकडून आम्ही 250 लिव्हर ट्रान्सप्लांट्स केले. सगळ्या प्रकारचे ट्रान्सप्लांट करतो. लिव्हिंग डोनर याच्यामध्ये जिवंत व्यक्ती आपला अर्धा लिव्हर डोनर देतो. कॅडॅव्हरिक म्हणजे जो ब्रेन डेड पेशंट असतो पूर्ण लिव्हर आपण रेसिपियंटला देतो. डॉमिनो लिव्हर ट्रान्सप्लांट, त्याच्यानंतर स्वॉप लिव्हर ट्रान्सप्लांट, लिव्हर किडनी, लिव्हर ट्रान्सप्लांट सकट हार्टची सर्जरी हे पण आम्ही केलेलं आहे. सो असे बरेच कॉम्प्लिकेटेड केसेस आम्ही तिकडे सॉल्व्ह करतो आणि आमची जी टीम आहे एकदम सज्ज त्यासाठी. आमच्याकडे डेडिकेटेड लिव्हर आयसीयू पण आहे 20 बेडचं. त्याच्यामध्ये ॲक्यूट लिव्हर फेल्युअरचे केसेस असतात. रॅट पॉयझन घ्या किंवा व्हायरल हेपॅटायटिस ए घ्या किंवा बी घ्या किंवा कधी कधी ड्रगमुळे कुठल्या आयुर्वेदिक औषधामुळे, आयुर्वेदिक म्हणत आहे इव्हन ॲलोपॅथी औषधामुळे कधी कधी एकुटाला दबाव पडतो. अशी जेव्हा फेल होतो या पेशंटसाठी स्पेशल केअरची गरज असते, ते पण अवेलेबल आहे. असे पेशंट आयडेंटिफाय करणं आणि लवकर त्याच्यावर उपचार करणं हा उद्देश असतो आणि डॉक्टर कोठे याच्यासाठी एकदम सज्ज आहे. इथं फक्त आपण तपासणी करून रेफर करणं, सर्जरीसाठी रेफर करणार, सर्जरी त्याच्या पुढे आणि नंतर सगळं इकडे होणार. मग सर्जरीचं म्हणजे इथं अजून तेवढी यंत्रणा ते हळूहळू करून होईल सर. म्हणजे अचानक सुरू होत नाही, ते हळू जसे लोक इकडचे ट्रेन होतील, स्टाफ ट्रेन होतील त्याप्रमाणे पुढे. आता सध्या लोक कुठं करतात सोलापूर? नाही सध्या सोलापूर ते पुणे, मुंबई अशा वेगवेगळ्या हैदराबाद वगैरे जातात. सोलापूर त्याचा जो लायसन्स लागतो किंवा त्याची इन्फ्रास्ट्रक्चर बाकी लागते ट्रान्सप्लांट, ते अजून आपल्याकडे एकच हॉस्पिटल आहे पण तिथे अजून सुरुवात नाही. तर CNS ला आहे फक्त लायसन्स आहे पण आपल्या त्याच्यातून तिथं हे नाही. या पत्रकार परिषदेस डॉक्टर संदीप, डॉक्टर अमेय सोनवणे, गुरुप्रसाद शेट्टी आदींची उपस्थिती होती. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.